टोकन यंत्राच्या साहाय्यानं आपण ह्या जागेवर सोयाबीन पेरलेली. आज जवळपास 6वा दिवस आहे. 6व्या दिवसानंतर सोयाबीनची कशी उगवण झाली हे मी आज तुम्हाला दाखवून येणार आहे. तर ह्या जागेवर सोयाबीनची कशी उगवण झाली बघा. आपण 4.5 फुटाचे बेड पाडलेले आहेत आणि ह्याच्यावर टोकन यंत्राच्या साहाय्यानं सोयाबीनची लागवड केली. 6 दिवसाच्या अगोदर एक व्हिडिओ केलता सोयाबीनची लागवड करतानाचा. तर बघा सोयाबीनची उगवण कशी झाली. तर शेतकरी मित्रांनो, आपण टोकन यंत्राने 3 लाईन पेरल्या एका बेडवर. 4.5 फुटाचा बेड केला होता आणि ह्या बेडवर 3 लाईन केल्या. तेव्हा अशा 3 लाईन पेरल्या आणि एका जागेवर 1 2 1 2 अशा आपण बिया टाकल्या होत्या. काही जागेवर 2 3 2 3 पण होत्या. पण म्हणजे त्याचं कारण तेच होतं किंवा एखादी जर समजा नाही उगवली तर त्या जागेवर दुसरी उगवावं. मग हा पहा, इकडच्या साईडला पण दाखवून देतो बघा. एकदम मस्त जसं पाहिजे अशी सोयाबीन उगवलेली आहे. शेतकरी मित्रांनो, पाऊस आणखीन झालेला नाही, पण पावसाच्या अगोदरच आपण ही सोयाबीन टोकन केली आहे. त्याचं जर समजा तुम्हाला जर असे जर पावसाच्या अगोदर जर पाणी जर तुमच्याकडे असेल आणि जर तुम्हाला जर सोयाबीन टोकन करायचे असेल तर अगोदर जमीन तुम्हाला भिजवून घ्यावं लागेल आणि जमीन भिजल्याच्या नंतर मग 2-3 दिवस थांबून ज्यावेळेस जमीन गार होईल अशा वेळेसच तुम्हाला त्या जमिनीमध्ये तुम्ही सोयाबीनची लागवड करू शकतात. टोकन यंत्राने लागवड केल्याच्या नंतर त्याच्यावरून पुन्हा एकदा डबल पाणी द्यावं लागतंय, नाहीतर मग स्प्रिंकलर तरी हाणावं लागेल. म्हणजे मग त्याच्यावर जी पडणारी जी माती आहे ही मोकळी माती पडती. ते बियाण्याची जी आपली जी चोच असते त्या टोकन यंत्राची, ती चोच खाली गेल्याच्या नंतर ती ज्यावेळेस बाहेर निघते आणि बाहेर निघताना त्या जागेवर मोकळी माती पडल्या जाते आणि ती मोकळी माती हवेने लवकर वाळते आणि आपल्या बियाण्याची उगवणे ही होत नाही. त्या जागेवर ते आपलं बियाणं काय म्हणते त्याला आपण भांडरून जात आहे, म्हणजे फुगत आहे. पण वल कमी असल्यामुळं हवा लागते आणि त्या हवेमुळं ते बियाणं पुन्हा एकदा जळून जात आहे, असं होत असतंय. तर मग असं होऊ नये म्हणून ज्यावेळेस तुम्ही टोकन यंत्राने लागवड करता त्याच्यानंतर तुम्हाला एक पाण्याचा शिपका देणं, म्हणजे तुषारणी म्हणा, नाही तर मग खालून जमिनीतून सोडणं म्हणा, पण त्याच्यावरून लागवड केल्याच्या नंतर पाणी हे आपल्याला द्यावंच लागेल. तर आमचं पण जरशिक ह्या इकडच्या भागामध्ये खाली पाणी साचतंय. त्या जागेवर जास्त पाणी झालं म्हणजे इकडून वरून जे पाणी गेलं ते त्या जागेवर जाऊन साचलं, म्हणून त्या जागेवर थोडीशी सोयाबीन उगवलेली नाही. नाहीतर मग बाकी जागेवर थोडीफार तूट झालेली आहे. तेवढी जर तूट लावली तर सोयाबीन एकदम योग्य प्रकारे आपली उगवण झालेली आहे. सगळीकडे तुम्हाला तास दाखवून देतो मी कशी तास. आपण इकडे पण बघा. आणि 3 लाईन केल्या ह्याचा फायदा आपल्याला हेच होणार आहे किंवा जरी समजा एखाद्या जागेवर नाही उगलं तर दुसऱ्या बाजूला तरी कुठेतरी उगलेलं राहील आणि आपले सोयाबीनचं जे आपल्याला अंतर मेंटेन करायचंय ते अंतर मेंटेन होईल आपलं. बघा तर ह्याच्यात आता एक वेळेस आपल्याला थोडीशी तूट लावून घ्यायची. खाली उगलेली दाखवतो तुम्हाला कसे तास दिसते. तर इकडच्या बाजूला बघा. तर ह्याच्यात थोडीशी काही जागेवर तूट झालेली आहे. तर तेवढी तूट आपण अशी आता हाताने भरून काढणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, टोकन यंत्राने जर सोयाबीन लावायची असेल तर त्याच्यासाठी ज्या आपल्याला काळजी घ्यायची त्या गोष्टी मी तुम्हाला आता ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला
तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद.